हॅलो स्टुडंट्स, कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मधले इम्पॉर्टंट दोन क्वेश्चन आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस या युनिटचा तर पहा, कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन असे दोन टॉपिक आहेत. यामध्ये रेडिएशनचा थोडा वेगळा टॉपिक येतो. तर कायनेटिक थ्योरीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट डिग्री ऑफ फ्रीडम, ओके, त्यानंतर प्रेशर एक्झर्टेड ऑन गॅस मॉलिक्यूल, त्यानंतर मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, हे टॉपिक यामधले सर्वात इम्पॉर्टंट आहेत. तर आज आपण पुन्हा नेक्स्ट जे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीवर डिपेंड आहेत आणि त्याचप्रमाणे डिग्री ऑफ फ्रीडमवर डिपेंड असे आपण दोन क्वेश्चन आज पाहणार आहोत. तर क्वेश्चन थोडा मोठा आहे बघा. स्टेट लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. ओके, स्टेटमेंट द्यायचं आपल्याला लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, ते आपण पाहिलेलं आहे. तर ते तुम्ही ॲज इट इज या क्वेश्चन मध्ये लिहून घ्यायचं की इन द गॅस मॉलिक्यूल each degree of or each coordinates in the quadratic term, that is xyz, is 1/2 kbt. okay, that is the each term प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन मधल्या किंवा एक अलॉंग एक्स एक्सिस, अलॉंग वाय एक्सिस आणि अलॉंग झेड एक्सिस. सपोज एखादा कंटेनर आहे, त्यामध्ये गॅस मॉलिक्युल्स आहेत. तर त्या गॅस मॉलिक्युलची अलॉंग एक्स डायरेक्शन, अलॉंग वाय डायरेक्शन आणि अलॉंग झेड डायरेक्शन. तर डायरेक्शन न म्हणता इथं काय म्हटलेलं आहे की त्या गॅस मॉलिक्युलची ईच क्वाड्रॅटिक टर्मला असलेली जी एनर्जी आहे तर ती किती असते 1/2 kb इंटू टी. किती असते 1/2 kb इंटू टी असं ते स्टेटमेंट आहे. तर ते स्टेटमेंट तुम्ही ॲज इट इज या क्वेश्चन मध्ये लिहून घ्यायचं. त्यानंतरचा टॉपिक बघा आता. हेज डिराइव द एक्सप्रेशन फॉर मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मोनोएटॉमिक अँड डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड कॉन्स्टंट प्रेशर. ओके, हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा. इथं मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दॅट इज सीव्ही आपल्याला फाइंड करायचं आहे आणि सीपी फाइंड करायचं आहे. अगोदर मोनोसाठी, मोनोएटॉमिक गॅससाठी आणि त्यानंतर फाइंड करायचं आपल्याला डायटॉमिकसाठी. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. ओके, यासाठी सर्वात जे इम्पॉर्टंट आहे तर ते आहे मेयर्स रिलेशन. तर मेयर्स रिलेशन काय म्हणते, सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर, याचा पण आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, यूज करायचा आहे. ठीक आहे, तर इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचा टर्म समजली आपल्याला. काय लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय असतो की जर समजा गॅस मॉलिक्यूल एखाद्या कंटेनरमध्ये, इनक्लोज कंटेनरमध्ये भरलेला आहे, तर तो गॅस मॉलिक्यूल त्याची एनर्जी ईच क्वाड्रॅटिक टर्मला 1/2 kbt ही काय असते, कॉन्स्टंट असते. ओके, हे त्याचं स्टेटमेंट आहे. तर आता सुरुवात करू आपण. तर सर्वात अगोदर आपण मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फाइंड करू मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलसाठी. कशासाठी, मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूलसाठी. ओके, बघा. तर मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल, तर मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल साठी सर्वात इम्पॉर्टंट असा वर्ड कोणता आहे तर तो म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. तर मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल मध्ये डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात, 3 असतात. किती असतात डिग्री ऑफ फ्रीडम, 3 असतात. हे 3 कसे असतात, अलॉंग एक्स, अलॉंग वाय आणि अलॉंग झेड डायरेक्शनने यांचं कोणतं मोशन असते, फक्त ट्रान्सलेशनल मोशन असते. कोणतं मोशन असते यांचं, ट्रान्सलेशनल मोशन असते. ओके, म्हणजेच यांचं जे रोटेशनल मोशन असेल तर रोटेशनल मोशन अलॉंग एनी एक्सिस इज ऑलवेज 0 बिकॉज द molecule having mass is negligible, so its a moment of inertia, that is mr square, is equal to 0. so the monoatomic gas molecule have only 3 degree of freedom, 3 translational degree of freedom. okay, आलं लक्षात तुमच्या. आता तुम्हाला ते पण सांगितलं होतं की एकाला काय असते, एका डिग्री ऑफ फ्रीडम साठी जी एनर्जी असते ती किती असते, 1/2 kbt. किती असते, एका ईच क्वाड्रॅटिक टर्मला. इथं हे ट्रान्सलेशनल आहे, म्हणजे जर समजा हा मोनोएटॉमिक गॅस मॉलिक्यूल आहे तर हा मोनोएटॉमिक गॅस मॉलिक्यूल एक्स डायरेक्शनने जाईल, याची 1/2 kbt एनर्जी जाईल. ओके, त्यानंतर वायने पण जाईल, ही पुन्हा 1/2 kbt, आणि त्यानंतर झेडने पण जाईल, ही झाली पुन्हा 1/2 kbt. ओके, म्हणजेच जी टोटल एनर्जी असेल तर ती टोटल एनर्जी ई किती असते या मोनोएटॉमिक गॅस मॉलिक्यूलची, ती असते 3/2 kbt. किती असते, 3/2 kb इंटू टी. ओके, चला इथपर्यंत काही डाऊट नाही आहे. का बरं आपण 3/2 kbt घेतलं, कारण की एका डिग्री ऑफ फ्रीडम साठी एनर्जी असते 1/2 kbt. बरोबर आहे. फॉर 1 डिग्री ऑफ फ्रीडम साठी असते एनर्जी 1/2 kbt, किंवा एका क्वाड्रॅटिक टर्म साठी
एक क्वाड्रेटिक टर्मसाठी किती असते 1/2 kBt साठी किती असते 1/2 kBt. बट हियर 3 quadratic terms are involved, which are the x, y and z, right? So energy for monoatomic gas molecule E equal to 3/2 into kBt, right? आता एक प्रोसेस आहे CV, that is molar specific heat at constant volume. कसं लिहित असतो आपण हे CV लिहित असतो. CV कसं निघेल dE/dt, काय निघेल dE/dt. म्हणजेच या एनर्जीला आपण ज्या वेळेस टेम्परेचरने डिफरन्शिएट करू तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मिळेल. ठीक आहे, आता करूयात आपण याला डिफरन्शिएट. सो CV इक्वल टू काय येईल मग बघा dE/dt इंटू 3/2 kBt. ओके, dt कॅन्सल होऊन जाईल, काय राहील CV 3/2 kB. ओके, 3/2 इंटू kB. आता हा kBt इक्वल टू काय असते RT. kBt इक्वल टू किती असते RT असते. ठीक आहे, म्हणून CV काय येईल इथं 3/2 इंटू R. बिकॉज आपल्याला माहिती आहे PV इक्वल टू RT, सो RT इक्वल टू N kBt. ठीक आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स नाही लक्षात घेतले तरी kB इंटू T. ठीक आहे, हेन्स CV इक्वल टू 3/2 इंटू R. याला देऊन देऊ आपण इक्वेशन नंबर 1. ओके, मग आता आपल्याला युझिंग मेयर्स रिलेशन मेयरचं रिलेशन काय म्हणते CP मायनस CV इक्वल टू R. ठीक आहे, इथं आपल्याला एक टर्म मिळून गेली मोनोएटॉमिक गॅससाठी मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी CV इक्वल टू किती असते 3/2 R. ओके, हेच मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय येईल मग CP इक्वल टू R प्लस CV. ओके, हेन्स मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इक्वल टू R प्लस 3/2 R. किती येईल मग मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर R प्लस 3/2, 1 आणि 1.5 किती होतात 2.5 म्हणजेच 5/2 R. झालं, या क्वेश्चन मधला 50% पोर्शन समजला आपल्याला, फाईन पण झाला. म्हणजेच द मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इक्वल टू 3/2 R and the molar specific heat capacity at constant pressure equal to 5/2 R for monoatomic gas molecule. झालं, एवढं इझी आहे हा क्वेश्चन. आता या क्वेश्चनचा 50% पार्ट पण आपण आता कंप्लीट करू. ठीक आहे, तुम्ही करू शकता, बट मीच तुम्हाला हे सर्व गोष्टी लक्षात आणून देतो. बघा आता डायटोमिक गॅस मॉलिक्युलसाठी फॉर मोनो झाला आता डायटोमिक गॅस मॉलिक्युल. पहा, जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी नोट डाऊन करायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आणि त्या सर्व टर्म लिहून घ्यायच्या. ठीक आहे, तर आता पाहू आपण डायटोमिक गॅस मॉलिक्युलसाठी काय काय पाहायचं आपल्याला. डायटोमिक गॅस मॉलिक्युलसाठी मोलर स्पेसिफिक हीटचं एक्सप्रेशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, तर बघा तर बघा स्टुडंट्स, जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन म्हटल्यापेक्षा त्याच क्वेश्चन मधला जो नेक्स्ट टॉपिक आहे तर तो आहे डायटोमिक गॅस मॉलिक्युलसाठी मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे एक्सप्रेशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर डायटोमिक गॅस मॉलिक्युल, देयर आर 2 टाइप्स ऑफ डायटोमिक गॅस मॉलिक्युल. वन इज रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्युल, one is rigid diatomic gas molecule. ओके, रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्युल कोणाला म्हणतात मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की हा रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्युल असा गॅस मॉलिक्युल आहे हॅव्हिंग शेप इज लाईक अ डम्बेल. ओके, अँड द डिस्टन्स बिटवीन 2 मॉलिक्युल्स इज फिक्स. ओके, फिक्स असते यामधलं डिस्टन्स. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्युल. तर रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्युलचे डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात? द
number of degree of freedom or the degree of freedom directly, the degree of freedom for rigid diatomic gas molecule is किती असतात 3 असतात इथं ट्रान्सलेशनल 3 काय असतात ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात रिजिडचे आणि 2 काय असतात रोटेशनल 2 काय असतात इथं रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात कसे आहेत तर ते मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजेच each degree of freedom okay each degree of freedom having energy is 1/2 kBT here 5 degree of freedom that is 3 plus 2 equal to 5 so the total energy for the rigid diatomic gas molecule is become 5/2 kBT येऊन जाईल बरोबर आहे म्हणजेच काय की जे डिग्री ऑफ फ्रीडम इथं कोणकोणते आलेले आहेत तर इथं डिग्री ऑफ फ्रीडम आलेले आहेत बघा एक आहे ट्रान्सलेशनल आणि एक आहे रोटेशनल तर इथं तो जो मॉलिक्यूल आहे तर तो अलॉंग एक्स डायरेक्शनने ट्रान्सलेट होऊ शकतो वाय डायरेक्शनने पण ट्रान्सलेट होऊ शकतो आणि झेड डायरेक्शनने पण ट्रान्सलेट होऊ शकतो ठीक आहे पण इथं तो रोटेट फक्त कोणत्या पण दोन एक्सिस अलॉंग 2 एक्सिस इट कॅन बी रोटेट ओके अँड द अलॉंग द remaining axis its moment of inertia is 0 so it have only 2 rotational degree of freedom okay आलं लक्षात तुमच्या यासाठी असतात 1/2 kBT यासाठी पुन्हा 1/2 kBT ते किती पण असू द्या ओके जसे नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम वाढत जातील तर तसे तुमचे 1/2 kBT इन्क्रीज होत जातील ओके म्हणजेच एनर्जी तुमची इन्क्रीज होत जाईल 1/2 kBT आणि ही पुन्हा 1/2 kBT ठीक है हेंस टोटल डिग्री ऑफ फ्रीडम फॉर डायटोमिक रिजिड मॉलिक्यूल is 5 okay is 5 hence energy equal to 5 into 1/2 kBT okay that is 5/2 kB into T ओके एनर्जी मिळाली सिंपल प्रोसेस आहे एनर्जी जर फाइंड केली तर CV आणि CP that is CV is the specific heat at constant volume and CP is the specific heat at constant pressure can be calculated when E is available okay hence CV equal to dE by dt hence equal to काय येऊन जाईल हे CV इक्वल येऊन जाईल इथं 5/2 kB ठीक आहे हेच 5/2 kB इक्वल टू कसं लिहू शकतो आपण डायरेक्टली 5/2 R लिहू शकतो मिळाला CP आपल्याला ठीक आहे चालेल 5/2 मिळाला आता हे मी थोडं इरेज करतो इकडलं पुन्हा बघा CV मिळाला आपल्याला CV इक्वल टू किती मिळाला 5/2 इंटू R मिळाला ठीक आहे युजिंग मेयर्स रिलेशन काय म्हणते CP मायनस CV इक्वल टू R असतो हे CP इक्वल टू R प्लस CP इक्वल टू R प्लस 5/2 R हे 2.5 आणि 1 3.5 म्हणजेच 7/2 R ठीक आहे नाउ दिस इज द एक्सप्रेशन फॉर मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर दिस इज द एक्सप्रेशन फॉर मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ओके हा झाला सर्व आपला इथं कंप्लीट कोणता मॉलिक्यूल डायटोमिक पण कसा होता रिजिड होता रिजिड साठी कंप्लीट विषय झाला ठीक आहे आता पाहू आपण नॉन रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्यूल तर सर्वात अगोदर आपल्याला नॉन रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्यूल काय आहे तर हे माहिती पाहिजे तर बघा ते सांगितलं पण आहे मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये ठीक आहे पहा तुम्हाला जो टॉपिक असा लिहायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एकच गोष्ट करू शकता ती कोणती तर फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की तो तेवढा पॉज करायचा व्हिडिओ
आणि व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचा. मी तुम्हाला नोट सेंड करतोच. पहिला सर्वात अगोदर पाहिला आपण मोनोएटॉमिक गॅस मॉलिक्युलसाठी. ओके, तिथं मिळाला आपल्याला 3/2R राईट CV. त्यानंतर पाहिला आपण डायटॉमिकसाठी रिजिड. आता आपण पाहणार आहोत डायटॉमिकसाठी नॉन रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्युल. तर बघा, नॉन रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्युल साठी CP आणि CV फाइंड करायचा आपल्याला. नॉन रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्युल. ठीक आहे. तर नॉन रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्युल कसं आहे की हे अशा प्रकारचे हे दोन मॉलिक्युल्स आहेत आणि यामधलं जे हे डिस्टन्स आहे तर हे कधीही चेंजेबल आहे. हे चेंज होऊ शकते. समजा जर तुम्ही स्प्रिंग घेतला मधात, सेम तसंच इथं एखादा बॉल लावला आणि इथं एखादा बॉल लावला तर हे डिस्टन्स कमी जास्त होत राहते. बरोबर आहे ना. म्हणजे इट शोज इलॅस्टिक प्रॉपर्टी. तर कोणतं प्रॉपर्टी शो करते? इलॅस्टिक प्रॉपर्टी शो करते. ठीक आहे, म्हणजे नॉन रिजिड आहे तो. ओके, मग आता नॉन रिजिडसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात? फॉर नॉन रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्युल, फॉर नॉन रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्युल, द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम दॅट इज, पहा, ट्रान्सलेशनल असतात 3. ट्रान्सलेशनल असतात 3. ठीक आहे, ट्रान्सलेशनल किती असतात? 3, X, Y आणि Z. त्यानंतर दुसरा आहे आपला रोटेशनल. दुसरा कोणता आहे? रोटेशनल असतात पुन्हा 2. आणि त्यानंतर इथं लास्ट कोणता आपला इथं येतो नवीन? व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. तर व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम पण किती असतात? इथं पुन्हा 2 असतात. किती असतात? 2 असतात. याच्यासाठी 1/2 KBT, याला दिला एक 1/2 KBT, झेडची एक 1/2 KBT. ओके, आणि अलॉंग X अँड अलॉंग Y एक 1/2 KBT, एक 1/2 KBT. आणि इथं 2 अलॉंग X अँड Y अगेन 1/2 KBT अँड 1/2 KB इंटू T. ठीक आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजेच फॉर नॉन रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्युल द डिग्री ऑफ फ्रीडम इज 7. द डिग्री ऑफ फ्रीडम इज 7. ओके, 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल, 2 व्हायब्रेशनल. जर क्वेश्चन विचारला फॉर नॉन रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्युल द एनर्जी फॉर रोटेशनल कायनेटिक, किंवा असा MCQ येऊ शकतो तुम्हाला, द रोटेशनल कायनेटिक एनर्जी फॉर नॉन रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्युल. रोटेशनल साठी विचारलेला आहे. अर्धा आणि अर्धा 1 येऊन जातो. 1 KBT आन्सर आहे त्याचं. ठीक आहे, आलं लक्षात तुमचं. म्हणजे नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत? 7 आहेत. ठीक आहे, मग टोटल एनर्जी किती असेल? 7 × 1/2 KBT. 7 × 1/2 KBT. ठीक आहे, दॅट इज एनर्जी. हेन्स E = किती असेल? 7/2 KB इंटू T. ठीक आहे, एनर्जी मिळाली, काय मिळेल? CV मिळेल. CV काय असेल? dE/dt. CV काय मिळेल मग? 7/2 KB. ओके, दॅट इज काय मिळेल तुम्हाला? 7/2 इंटू R. 7/2 इंटू R. युझिंग मेयर्स रिलेशन, CP minus CV = R. Hence CP = R plus CV. Okay, hence CP = R plus 7/2 R. Okay, 3.5 and 1 4.5. Hence 9/2 R. Hence the molar specific heat at constant pressure = 9/2 R and molar specific heat at constant volume = 7/2 R. ज्यावेळेस CV मध्ये तुम्ही 1 वाढून देता तर त्यावेळेस तुम्हाला मिळून जाईल
when we increase the one at specific heat capacity at constant volume, then we get molar specific heat at constant pressure. ओके, एक न वाढून द्यायचं, तुम्हाला काय मिळून जाईल, CP मिळून जाईल. ठीक आहे, तर असा हा एकदम साधा आणि सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर आता बघू आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिटरमाइन द एडियाबॅटिक रेशो इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम फॉर पॉलिएटॉमिक गॅस मॉलिक्यूल. पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल, पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल म्हणजे ज्या गॅस मॉलिक्यूलचे नंबर ऑफ ॲटम्स हे 1, 2, 3 पेक्षा जास्त असतील तर त्याला काय म्हणतो आपण, पॉली म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल असं म्हणत असतो. ठीक आहे, तर या क्वेश्चन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट असं आहे की पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूलची जी डिग्री ऑफ फ्रीडम असते, जी पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूलची डिग्री ऑफ फ्रीडम असते, तर ही डिपेंड असते द स्ट्रक्चर कशावर डिपेंड असते, द स्ट्रक्चर, किंवा याला आपण आणखी कशा प्रकारे व्यक्त करू शकतो, द जॉमेट्रिकल स्ट्रक्चर ऑफ द गॅस मॉलिक्यूल. म्हणजेच हा जो पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल असेल तर याची जे डिग्री ऑफ फ्रीडम असतील, तर ह्या डिग्री ऑफ फ्रीडम त्या गॅस मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर कसं आहे यावर डिपेंड असते. ठीक आहे, म्हणजेच जनरली जो लिनियर पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल असेल, जो लिनियर पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल असेल तर त्याचे जे हे 3 आहेत ट्रान्सलेशनल हे कॉन्स्टंट राहतील. ठीक आहे, त्यानंतर तो फक्त 2च रोटेशन परफॉर्म करेल. तो किती रोटेशन परफॉर्म करेल, 2च रोटेशन परफॉर्म करेल आणि 2च ट्रान्सलेशनल परफॉर्म करेल. ठीक आहे, बट इथं जर त्याचं स्ट्रक्चर नॉन लिनियर असेल, याचं जर स्ट्रक्चर नॉन लिनियर पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल, तर तो 3 ॲक्सिसने ट्रान्सलेट होईल, 3 ॲक्सिसने रोटेट होईल आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्लेन मध्ये तो काय होईल, पुन्हा व्हायब्रेट होईल. ठीक आहे, तर हे जनरली राहते इथं एक्सप्लेनेशन याचं. ओके, म्हणजे इथं प्रश्न येतो, ज्या डिग्री ऑफ फ्रीडम असतात त्या पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूलच्या, ह्या डिपेंड कशावर असतात की त्या गॅस मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे. सपोज हायड्रोजन आहे अशा प्रकारे. ठीक आहे, हे नॉन लिनियर स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, तर तो या प्रकारचं बिहेवियर शो करेल, नॉन लिनियर. ठीक आहे, 3, 6 आणि 2, 8 किंवा 8 पेक्षा जास्त पण याचे काय राहू शकतात, डिग्री ऑफ फ्रीडम राहू शकतात. ठीक आहे, डिपेंड ऑन द जॉमेट्रिकल स्ट्रक्चर. हा इथं खूप सर्वात इम्पॉर्टंट असा वर्ड आहे. ठीक आहे, मग एनर्जी किती राहील आपण आता कन्सिडर करू पहा. सो द एनर्जी फॉर one polyatomic gas molecule is किती राहील मग एनर्जी एका गॅस मॉलिक्यूलची पॉलीएटॉमिकच्या, तर एनर्जी इक्वल टू 3/2 कशासाठी, ट्रान्सलेशनल साठी गेली. ठीक आहे, त्यानंतर जाईल पुन्हा 3 कशासाठी जाईल, तर 3 जाईल पुन्हा आता 3 प्रकारे तो रोटेट पण होईल, दॅट इज 3/2 kb इंटू टी प्लस इथं आता आपल्याला किती आहेत. ओके, इथं आपल्याला किती डिग्री ऑफ फ्रीडमने तो व्हायब्रेट होऊ शकतो हे आपण एक्सप्लेन करू नाही शकत, म्हणून इथं घेतो असतो आपण 1 मॉलिक्यूलसाठी F. किती F, आणि आपल्याला नोन टर्म इथं कोणती आहे, तर इथं नोन टर्म आहे आपल्याला 2/2. ठीक आहे, म्हणजेच 2 ने तर तो कन्फर्म होतो. ठीक आहे, 2 ने तर तो कन्फर्म होतो, आणखी किती प्लेन मध्ये होतो हे माहिती नाही, म्हणून याला आपण मल्टिप्लाय कशाने करतो, F ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, 3/2 kBt आणि 3/2 kBt, 1.5 आणि 1.5 3. ठीक आहे, हेच इक्वल टू 3 kBt. ठीक आहे, प्लस F kBt. ओके, kBt काढला कॉमन, E इक्वल टू 3 प्लस F, E इक्वल टू 3 प्लस F. ठीक आहे, आता एडियाबॅटिक रेशो माहित असतो तुम्हाला काय असतो, एडियाबॅटिक रेशो इज द गॅमा. हा काय असतो, गॅमा. रेशो कशाचा असतो, CP/CV. म्हणजेच मागच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं आपण मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याच क्वेश्चन मध्ये जर एडियाबॅटिक रेशो आला तर तुम्ही तो पण फाइंड करू शकता, गॅमा. ठीक आहे,
म्हणजे सीपी ला सीव्ही ने डिवाइड करून टाका. आता ई वरून तुम्ही सीपी आरामशीर फाइंड करता, सीव्ही आरामशीर फाइंड करू शकता. कशा प्रकारे? वी नो दॅट सीव्ही इक्वल टू काय असते? डी बाय डी टी. काय होऊन जाईल? टीबीटी होऊन टी होऊन जाईल यामधला कॅन्सल. टी काय होऊन जाईल यामधला कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, किंवा डिरेक्टली आपण राहू देऊ, काही हरकत नाही. म्हणजेच ई इक्वल टू राहून जाईल इथं के बी इंटू 3+F. ओके. आणि सीपी काय असतो सीपी यामध्ये जर आपण एक ऍड करून टाकला, यामध्ये आपल्याला काय करावं लागत असतं? फक्त इथं एक ऍड करून टाकावं लागतं. 3 मध्ये 1 4. मी करूनच दाखवतो. ठीक आहे. सीपी मायनस सीव्ही युझिंग मेयर्स रिलेशन सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. हेच सीपी मायनस सीव्ही काय आहे? के बी 3+F. पहा मी आता थोडंसं हे अशा प्रकारे करतो की सीव्ही इक्वल टू किती आहे? सीव्ही इक्वल टू के बी इंटू 3+F. ओके. याला मी आता आरच्या फॉर्ममध्ये आणल्यावर काय होईल? पा सीव्ही किंवा हेच सीव्ही इक्वल टू येऊन जाईल इथं आर इंटू 3+F. राईट. सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. सीपी किती आहे? फाइंड करायचं आहे. सीपी मायनस 3R प्लस आर इंटू F. ओके. आर इंटू F. सीपी मायनस सीव्ही 3R इंटू RF इक्वल टू आर. ओके. म्हणजेच इथं काय येईल पहा, सीपी मायनस हे डायरेक्ट टर्म मी इकडे जर देतो तिकडे घेऊन जातो, बाकी आर मायनस आर प्लस होऊन जाईल तिकडे नेल्यावर, आर प्लस 3R प्लस RF. ठीक आहे. ओके. आर बघा, आर प्लस 3R आर प्लस 3R मायनस या मायनसने या दोन्ही याला मल्टिप्लाय, म्हणजेच ह्या दोन्ही टर्म तिकडे गेल्यावर काय होऊन जातील? प्लस. म्हणजे प्लस 3R प्लस 3RF. ओके. ठीक आहे. त्यानंतर पहा सेकंड केसमध्ये इथून आर काय निघतो? कॉमन निघतो. हे सीपी इक्वल टू आर. आर कॉमन काढल्यावर काय राहिली? तर 1+3 दॅट इज 4 प्लस 3F. ओके. 4+3F. बरोबर आहे ना? पहा इथं काय राहिलं? सीव्ही इक्वल टू डी बाय डी टी इक्वल टू के बी 3+F. सीव्ही इक्वल टू आर इंटू 3+F. ठीक आहे. सीव्ही पर्यंत विषय बरोबर व्यवस्थित आहे. सीव्ही मिळाला. त्यानंतर सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. सीपी मायनस सीव्ही इक्वल टू आर. ओके. सीपी मायनस, आता सीपी मायनस सीव्ही, सीव्ही काय आहे? आर मायनस 3R मायनस RF इक्वल टू आर. ओके. याला मायनस इथंच करून घेतो मी. ठीक आहे, चालेल. बघा एक स्टेप वाढवावी लागेल आता इथं आपल्याला थोडी. तिथच्या तिथं केलं की ते लवकर समजत नाही. बघा आता, बघा सीपी मायनस 3R बरोबर आहे. सीपी मायनस 3R मायनस आर इंटू F बरोबर आहे इक्वल टू आर. राईट. हा झाला आपला सीपी. आता पहा काय होईल? सीपी इक्वल टू आर प्लस 3R प्लस RF. ओके. हे सीपी इक्वल टू आर काढला कॉमन. 1+3 4 प्लस F. ठीक आहे. सीपी आपल्याला मिळाला. पुन्हा याला देऊ आपण इक्वेशन 2. आता गॅमा माहिती आपल्याला काय आहे? तर गॅमा काय असतो? गॅमा इक्वल टू सीपी अपॉन सीव्ही. ओके. सीपी अपॉन सीव्ही म्हणजेच काय? 2 डिवायडेड बाय 1
2 डिवायडेड बाय 1 दॅट इज हेन्स गॅमा इक्वल टू काय येईल मग 4 प्लस एफ अपॉन काय होऊन जाईल 3 प्लस एफ. का बरं? हे आर इथचे वरचे आणि हे आर खालचे. ठीक आहे, बघून घ्या व्यवस्थित. काय होऊन जातील हे कॅन्सल. हेच ॲडियाबॅटिक रेशो दॅट इज गॅमा इक्वल टू 4 प्लस एफ अपॉन 3 प्लस एफ मिळाला आपल्याला ॲडियाबॅटिक रेशो इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये मिळाला. ठीक आहे, एवढे साधे आणि सोपे असे 2 क्वेश्चन आजचे होते. तर बघा स्टुडंट्स, व्यवस्थितरित्या हे दोन्ही क्वेश्चन लिहा. काहीही यामधली जर कोणती स्टेप नाही समजली तर रिलॅक्स होऊन मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डिटेल सर्व एक्सप्लेनेशन देईल. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचं बघू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.